ज्या बापाने रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवलं, त्यांना शेत जमीन कमावून दिली, त्याच बापाला जमिनीचा उपभोग घेतल्यानंतर म्हातारपणात वाऱ्यावर सोडणाऱ्या 2 कलयुगी मुलांचा संतापजनक कारनामा समोर आला आहे। वय वर्ष 80 असलेल्या हतबल वडिलांना गावात भीक मागून खाण्याची वेळ आणणाऱ्या या 2 कृतज्ञ मुलांविरोधात मंद्रुप पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करत खाकीचा दणका दाखवलाय। या प्रकरणी पांडुरंग बाबूराव गुंड वय 80 राहणार वडापूर तालुका दक्षिण सोलापूर या हतबल वृद्ध पित्याने दिनांक 20 मे 2026 रोजी मंद्रुप पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्याच पोटच्या मुलांविरोधात फिर्याद दिली आहे। पांडुरंग गुंड हे वडापूर येथील रहिवासी असून त्यांना 2 मुले आहेत। मुलांनी वडिलांची शेत जमीन स्वतःच्या नावावर करून तिचा पुरेपूर उपभोग घेतला, मात्र जमीन हातात येताच मुलांनी बापाचे उपकार विसरून त्यांचा छळ सुरू केला। सन 2024 पासून आजतागायत दोन्ही मुलांनी मिळून या वृद्ध वडिलांची भयानक उपासमार केली। क्रूरतेची हद्द म्हणजे 80 वर्षांचे पांडुरंग गुंड हे गंभीर आजारी असतानाही नराधम मुलांनी त्यांच्यावर उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला। सध्या हे वृद्ध वडील गावात निराधार अवस्थेत फिरत असून जगण्यासाठी लोकांना हात पसरून भीक मागून पोट भरत आहेत। मुलांनी त्यांना केवळ अन्न पाण्या वाचून वंचित ठेवले नाही, तर प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासही दिलाय। माता पिता व ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन आणि कल्याण कायदा नव्हे, वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करणे हे मुलांचे कायदेशीर कर्तव्य आहे। या कायद्याची आणि मानवी हक्कांचे उघड उल्लंघन केल्याप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी दोन्ही मुलांवर थेट गुन्हा दाखल केला आहे। या संतापजनक घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत। बापाची जमीन लाटून त्यांना रस्त्यावर आणणाऱ्या या कलयुगी मुलांना कायदा आता काय धडा शिकवणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।